हे दापोलीतील स्वयंभू चंडिका देवी मंदिर आहे. चप्पल्स कुठे जाण्याचं, सो इथून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. पाहू शकता मंदिराच्या आसपासचा परिसर पूर्णपणे छानशा निसर्गाने नटलेला आहे. इथे फार मोठं जंगल होतं घनदाट. पांडव जेव्हा अज्ञातवासामध्ये होते, जंगलात राहायचे, त्यावेळेला पांडव वास्तव्याला इथे आले. इथे आल्यानंतर त्यांनी आतमध्ये ही गुहा पांडवांनी कोरलेली आहे. गुहा कोरत असताना देवी आपोआप तिथे प्रकट झाली. ही देवीची मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे, आपोआप प्रकट झालेली मूर्ती आहे, बनवलेली घडवलेली मूर्ती नाही आहे. पांडव इथून गेल्यानंतर ह्या देवीने जमनापुरी नावाचे एक ग्रस्त होते, त्यांना देवीने दृष्टांत दिला की अमुक अमुक ठिकाणी एक जिवंत झरा वाहतो, त्या जिवंत झऱ्याच्या वरती आलात की तुम्हाला एक भली मोठी शिळा दिसेल, ती शिळा बाजूला करा आणि आतमध्ये प्रवेश केला, मी तिथे आहे असं सांगितल्यावर त्यांनी त्या सर्व खाणाखुणा ठेवून आज इथे जमनापुरी आले. त्यांनी शिळा बाजूला केली आणि आत गुहेमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांना आतमध्ये देवीची पाषाणी मूर्ती दिसली. त्यांनी देवीची नैतिक पूजा अर्चा चालू केली. काही काळांतरानंतर आमचे वंशज बाळ नारायणपुरी हे ते वास्तव्याला आले. त्यांच्याकडे पूजेचा मान देऊन पूजा अर्चा संचार सपूत करून त्यांनी देवीच्या समोरच इथे जिवंत समाधी घेतली आहे. देवीच्या मंदिरातून बाहेर पडल्यावर तुम्हाला समोर दिसते बघा जमनापुरी यांची जिवंत समाधी. या बाजूला त्या सर्व लिंग दिसतात, त्या आमच्या पुरी पुरी लोकांच्या समाध्या आहेत. आमच्यामध्ये माणूस वारला मेला की आम्ही तिथे ठेवतो आणि 12व्या दिवशी ती पिंडी स्थापन केली जाते. देवीच्या गाभाऱ्यामध्ये आत रॉकेलचा दिवा, लाईट काही चालत नाही, फक्त नंदादीपच चालतात. देवीचा नवरात्र अश्विन प्रतिपदा ते विजयादशमी 10 दिवस मोठा उत्सव असतो. देवीला 9 वारी साडी लागते. देवी शुद्ध शाकाहारी आहे, मांसाहार काही चालत नाही. मी चंडिका मंदिर ट्रस्टी पुजारी दिलीप मोहन पुरी, दाभोळ.